विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीमार्फत हिंदू युवतींमध्ये आत्मनिर्भरता, शौर्य, संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी विभागवार शौर्य प्रशिक्षण वर्ग घेतले जातात। यावर्षी इचलकरंजी इथं निवासी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। या शिबिरासाठी 12 जिल्ह्यातील 350 युवती सहभागी झाल्याची माहिती दुर्गा वाहिनीच्या गायत्री कुंभार, अर्चना रानडे, रेवती हणमसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। हिंदू युवतींमध्ये आत्मनिर्भरता, शौर्य आणि संस्कार रुजवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची दुर्गा वाहिनी 1991 पासून कार्यरत आहे। दुर्गा वाहिनीच्या वतीनं दरवर्षी शौर्य प्रशिक्षण वर्ग घेतले जातात। त्यामध्ये 16 ते 35 वर्ष वयोगटातील मुली, महिलांना देश, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जातं। त्याचबरोबर स्वसंरक्षणासाठी कराटे, योग, प्राणायाम याबरोबरच बौद्धिक, व्यक्तिमत्व आणि मानसिक विकासासाठी आत्मसन्मान, सामाजिक विषय, भाषण कौशल्य, चर्चासत्र, पारंपरिक खेळ, देशभक्तीपर गीतं, प्रश्नमंजुषा यांचाही यामध्ये समावेश असतो। यावर्षी इचलकरंजीतील इंदुमती आवाडे शैक्षणिक संकुलात हे निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत। 30 मे रोजी शिवतीर्थापासून शौर्य यात्रा काढण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रशिक्षणार्थी मुली प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत। 31 मे रोजी दीक्षा आणि शपथविधीनंतर प्रशिक्षण वर्गाची सांगता होणार असल्याचं गायत्री कुंभार, अर्चना रानडे आणि रेवती हणमसागर यांनी सांगितलं। सेवा, सुरक्षा, संस्कार आणि संघटन या 4 सूत्रांच्या आधारे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत युवतींनी दुर्गा वाहिनीच्या या प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी शिवजी व्यास, सुजित कांबळे, प्रवीण सामंत, अमित कुंभार उपस्थित होते।